श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की शुक्रवारी पिठोरी अमावस्या लागणार आहे आणि शनिवारी संपणार आहे. शुक्रवारी 11:55 अमावस्या लागणार आहे आणि शनिवारी 11:35 अमावस्या संपणार आहे. तर अमावस्येला सेवा उपाय उतारे कोणते करायचे आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्यासोबत आपल्याला जर कर्पूर होम करायचा असेल तर त्याबद्दल सुद्धा मी माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला अमावस्येला एक अतिशय प्रभावशाली ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर त्या दिवशीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यावर सुद्धा, तर करायला विसरू नका. आणि आजचा आपला विषय आहे की आपल्याला अमावस्या लागल्यावर म्हणजे शुक्रवारी ते शनिवारपर्यंत, आता शनिवारी सूर्याने अमावस्या बघितलेली आहे म्हणून तो दिवस त्या दिवशी जरी तुम्ही उपाय वगैरे केले तरीही चालणार आहे. तर आपल्याला आपल्या मुलांसाठी, आईने आपल्या मुलांसाठी 64 योगिनींची पूजा करायची आहे या अमावस्येच्या कालावधीमध्ये. तर ही 64 योगिनीची पूजा काय आहे तर 64 योगिनींची पूजा म्हणजे आपल्या मुलांमध्ये जसे वेगवेगळे गुण असतात तसे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे 64 प्रकारचे कलागुण त्यांच्यामध्ये यावेत आणि त्यांनी म्हणजे त्यांचं जी बुद्धी आहे किंवा त्याची स्मृती आहे ती अगदी परिपूर्ण व्हावी यासाठी आपल्याला 64 योगिनी ह्या ज्या देव्या असतात यांची पूजा करून त्यांच्याकडे प्रार्थना करायची असते की आमच्या मुलांमध्ये 64 प्रकारचे जे कलागुण आहे ते येऊ देत आणि त्यांना त्यांची प्रत्येक गोष्ट म्हणजे ते परिपूर्ण व्हावेत सगळ्या गोष्टींमध्ये, यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. तर त्यासाठी पूजा कशी करायची, काय करायची त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. शुक्रवारी अमावस्या लागणार आहे तर तुम्ही ही पूजा केव्हाही करू शकता, शुक्रवारी शनिवारी जशी तुमची इच्छा असेल तशी. त्यासाठी तुम्हाला एक पाट मांडायचा आहे, त्याच्यावर एखादं वस्त्र अंथरा, त्याच्यानंतर 64 योगिनींचा फोटो असतो तर तो फोटो तुम्हाला नेटवर भेटून जाईल. त्याची प्रिंट वगैरे काढून घ्या, कारण प्रिंट जर काढली तर तुम्हाला प्रत्येक वर्षी त्याची पूजा करता येईल. तर प्रिंट काढून तो जो फोटो आहे त्यांचा तो तुम्हाला पाटावर ठेवायचा आहे. त्यासोबत दिवा अगरबत्ती लावायची आहे, त्यांना दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या कुंकू हळद अक्षदा वगैरे लावून त्यांचं औक्षण करायचं आहे. त्यासोबत त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण जे आहे ते येऊ देत, यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या ताटाने तुम्ही त्यांचं पूजा करणार आहात त्याच ताटाने तुमचे 1 मुलं असो 2 मुलं असो त्यांना तुम्हाला बसवायचं आहे. एखादं आसन घ्या, आसनावर बसवा. मुलगी असेल तर मुलीच्या डोक्यावर काहीतरी द्या, मुलगा असेल तर मुलाच्या डोक्यावर टोपी द्या. त्याच्यानंतर त्यांना बसवून तुम्हाला त्यांचं औक्षण करायचं आहे, कुंकू हळद, त्याच्यानंतर डोक्यावर थोडे तांदूळ टाकायचे आणि त्यांना ओवाळायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मुलांचं सुद्धा औक्षण करायचं आहे. 64 योगिनीची पूजा झाल्यावर तुमच्या मुलांचं औक्षण करा आणि त्याच्यानंतर त्यांनासुद्धा ते जी पूजा आहे ती करायला लावा. पूजा म्हणजे काय की कुंकू हळद अक्षदा व्हायला लावा, त्यांनासुद्धा प्रार्थना करायला लावा त्या देवीसमोर की आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण जे आहेत त्यांचा समावेश होऊ देत, यासाठी ही पूजा आहे अमावस्येला आपल्याला करायची आहे. अगदी साधी सिंपल पूजा आहे, आईने मुलांसाठी करायची आहे. तर नक्की करा, जेणेकरून तुमच्या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण जे आहे, कलागुण जे आहे त्यांचा समावेश होईल. तर करायला विसरू नका, नक्की करा. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.